आता आपण आता आपण डू इट युअरसेल्फ इरा नंबर सेशन 13 चे डू इट युअरसेल्फ आता आपण बघूया. 13 सेशन ओपन केला. डू इट युअरसेल्फला गेलो. रिझ्यूम वर क्लिक करून पहिला प्रश्न आपण ओपन केला. एक नवीन वर्ड डॉक्युमेंट उघडायचा आहे आणि पेज लेआउट पेज साइट मधून आपल्याला मोर पेजेसचा ओपन करायचा आहे. नवीन वर्ड डॉक्युमेंट्स ओपन केलं. वर्ड 2013 टाइप केलं सर्चमध्ये. वर्ड 2013 ओपन केलं. ब्लँक डॉक्युमेंटमध्ये गेलो. त्यानंतर पेज लेआउटवर पेज लेआउटमधून पेज साईजमध्ये साईजमधून काय ते मोर पेजेस साईज वर क्लिक करून डॉक्युमेंटची विड्थ तिथं आहे 21 सेंटीमीटर आहे. इथं आता 25 सेंटीमीटर मी टाइप केलं. ओके केलं आणि सबमिट केलं. त्यानंतर दुसरा प्रश्न ओपन केला. नवीन वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं आहे. वर्ड 2013 वर क्लिक केलं. ब्लँक डॉक्युमेंट वर क्लिक केलं. त्यानंतर इन्सर्ट टॅब मधून शेप मधून ओव्हल हा शब्द इथं ओव्हल हा शेप वर क्लिक केलं आणि हा ओढून असं ओव्हर शेप घेतला. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर शेपवर क्लिक करून फॉर्मॅट टॅब मधून शेप स्टाईल्स ग्रुप मधून शेप फिल मध्ये इथं नो फिलला क्लिक केलं आणि सबमिट केला प्रश्न. तिसरा प्रश्न ओपन केला. नवीन वर्ड डॉक्युमेंट डब्ल्यू टाइप करून वर्ड 2013 वर क्लिक केलं. ब्लँक डॉक्युमेंट क्लिक केलं. रेक्टँगल शेपसाठी इन्सर्ट शेप्स मधून रेक्टँगल वर क्लिक केलं. रेक्टँगल घेतला. त्यानंतर फॉर्मॅट रिबन मधून शेप स्टाईल मधून आउटलाईन मध्ये नो आउटलाईन वर क्लिक केलं. सबमिट केलं. चौथा प्रश्न ओपन केला. वर्ड 2013 ओपन केले. ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केलं. इन्सर्ट टॅब मधून टेक्स्ट ग्रुप मध्ये टेक्स्ट बॉक्स घेतला. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स मधून सिंपल टेक्स्ट बॉक्स हा पहिला टेक्स्ट बॉक्स क्लिक केला. त्यानंतर त्यामध्ये थिंकल फिश डिझाईन हे टाईप केलं. TICKLEFISHDESI स्पेलिंग व्यवस्थित टाईप करणे. टाईप केलं. त्यानंतर होम टॅबचा वापर करून त्याला बोल्ड करायचं. सिलेक्ट केलं. होम टॅब मध्ये क्लिक केलं. बोल्ड केलं. सबमिट केलं. पाचवा प्रश्न ओपन केला. न्यू वर्ड नवीन वर्ड ओपन केलं. डब्ल्यू क्लिक वर्ड 2013 ओपन केलं. ब्लँक डॉक्युमेंट मध्ये क्लिक केलं. इन्सर्ट टॅब वर क्लिक टेबल ग्रुप मध्ये टेबलवर क्लिक केलं. इन्सर्ट टेबलवर क्लिक केलं. 2x5 चा टेबल घ्यायचा आहे. 2x5 इथं आहे. ओके वर क्लिक केलं. कॉलमची संख्या 5 आहे. रोज संख्या 5 आहे. ओके वर क्लिक केलं. त्यानंतर टेबल टूल्सवर टेबल टूल्स मध्ये डिझाईन मध्ये बॉर्डर ग्रुप मधून पेन कलर घेतला. हवा तो पेन कलर घेतला आणि कोणत्याही बॉर्डरला मी इथं पेन कलर दिलेला आहे आणि सबमिट. सहावा प्रश्न ओपन केला. नवीन वर्ड 2013 ओपन केला. ब्लँक डॉक्युमेंट घेतलं. पेज लेआउट वर क्लिक केलं. पेज साईज मध्ये मोर पेज साईज वर क्लिक केलं. त्यानंतर मोर पेज साईजचा वापर करून डॉक्युमेंटची हाईट बदलायची आहे. हाईट इथं आहे 29 सेंटीमीटर दिसते. इथं मी 35 टाईप केलं. ओके केलं. सबमिट केलं. त्यानंतर सातवा प्रश्न ओपन केला. नवीन वर्ड 2013 ओपन केलं. डॉक्युमेंट्स ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केलं. डिझाईन टॅब मध्ये डिझाईन टॅब पेज कलर मोर कलर पेज कलरवर क्लिक केलं. त्यामधून मोर कलरवर क्लिक केलं आणि आपल्याला हवा तो कलर क्लिक केला आणि ओके वर बटनावर क्लिक केलं. सबमिट करतोय. त्यानंतर आठवा प्रश्न ओपन करतोय.
8व्या प्रश्नासाठी वर्ड 2013 ओपन करतोय मी. वर्ड 2013 वर क्लिक केलं. ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केलं. एक राइट एरो शेप इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट मधून शेप्स मधून राइट एरो इथं ब्लॉक एरोज मध्ये इथं राइट एरो दिसतो. क्लिक केलं. राइट एरो असा घेतला. त्यानंतर फॉर्मॅट मधून शेप स्टाईल ग्रुप मधून शेप आउटलाईन. शेप स्टाईल ग्रुप मध्ये शेप आउटलाईन मधून मोर आउटलाईन कलर वापरून मोर आउटलाईन कलर मधून कोणताही एक स्पॉट मी यामध्ये किंवा स्टँडर्ड कोणताही एक यामध्ये स्पॉट घेणार. ओके केलं आणि सबमिट करतोय. येस आय एम करतोय. एंड एक्झाम टाईप केले. कन्फर्म वर क्लिक केलं. ओके केलं. आउट ऑफ मार्क 8च्या 8 आउट ऑफ मार्क्स आपल्याला इथे स्कोर दिसतोय.